सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या जवाहरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 5 इथं नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतल्यानं शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या 40 वर्षांपासून प्रभागाचा कोणताही ठोस विकास झाला नसल्याचा आरोप करत इथल्या नागरिकांनी हा पवित्रा घेतलाय. जोपर्यंत आमच्या मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुणीही मतदान करणार नाही, तसंच कोणत्याही उमेदवाराला प्रभागात फिरू देणार नाही असा इशारा यास्मीन सनदी आणि नागरिकांनी दिलाय. या प्रभागात सुमारे 3 ते 3.5 हजार मतदार असून सर्व मतदारांनी एकत्रितपणे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सांगत आहेत. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन तसंच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्यामुळं अखेर हा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. जवाहरनगर प्रभागातील नागरिकांच्या समस्या आजही तशाच आहेत. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ, गटारींची अपुरी व्यवस्था, त्यामुळं साचणारं सांडपाणी आणि दुर्गंधी, तसंच आरोग्य सेवांचा अभाव यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई असून वेळेवर आणि पुरेशा दाबानं पाणी येत नसल्यानं नागरिकांना बोरिंग पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. विशेष म्हणजे हा परिसर झोपडपट्टी स्वरूपाचा असतानाही महापालिकेकडून घरफाळा वाढवून बिलं दिली जात आहेत. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. हा भाग झोपडपट्टी म्हणून मान्य केला जात नसून त्याला कॉलनी असं संबोधलं जावं. त्यामुळं या प्रभागाला अधिकृतपणे कॉलनीचा दर्जा देऊन त्या अनुषंगानं विकास कामं करावीत अशीही नागरिकांची मागणी आहे. जोपर्यंत रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, घरफाळा, सवलत यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार कायम राहील असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केलाय. तसंच केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून प्रत्यक्षात समस्या ऐकून घेणारा आणि त्या सोडवण्याची क्षमता असलेला उमेदवार समोर आल्यासच एकत्रित मतदानाचा विचार केला जाईल, अन्यथा बहिष्कार मागं घेतला जाणार नाही असंही नागरिकांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात यास्मीन सनदी यांनी नागरिकांच्या वतीनं भूमिका मांडताना सांगितलं की आम्ही विकासाच्या विरोधात नाही, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला फक्त आश्वासनच मिळाली. आता आमच्या संयमाचा अंत झालाय. आमच्या प्रश्नांची तातडीनं दखल घेतली नाही तर मतदान बहिष्काराचा निर्णय कायम राहील. दरम्यान नागरिकांच्या या निर्णयामुळं आगामी निवडणुकीत प्रशासन आणि राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागले. या मतदान बहिष्काराच्या निर्णयाला सायरा मुल्ला, अंजना साळवी, शैला टेके, रुक्मिणी पाटील, सेवा कोरवी, रेश्मा दुर्गुळे, संगीता कोरवी, माया सागावकर, विनोद बाबर, रोशन हटेले, किरण सांगावकर, निशा फासे, संजू दळवी, विमल दळवी यांच्यासह इतर अनेक नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिलाय. नमस्कार, मी यास्मीन संधी, राहणार जवाहरनगर आदर्श कॉलनी समोर, प्रभाग नंबर 5 मध्ये. माझ्या मातू बहिणींचं असं आहे की आम्हाला कुठल्याही गोष्टीच्या सोयीसुद्धा झालेल्या नाही आहेत. जेव्हा आम्ही गेले 5 वर्ष निवडून दिलं त्यांनी काही आमच्या सोयीसुद्धा केलेल्या नाही आहेत. फक्त एकच एवढं म्हणायचं की जे आम्ही पाठीमाग जे बॅनर लावले त्या बॅनरच्या सगळ्या मागण्या जर मान्य असेल तर आत यायचं उमेदवार कुठलाही पण, परंतु दुसऱ्या उमेदवार कुठलाही बाहेरचा पण येऊ देणार नाही. आणि आमच्या सगळ्या मातो बहिणी कुणीही इलेक्शनमध्ये असं म्हणजे मतदार करणार नाही कुणालाही. मतं आमची कुजून जाऊ दे चालेल, परंतु आमच्या जे कॉलनी आहे
त्या कॉलनीचं नाव आदर्श कॉलनी म्हणून टाकायचं आहे, झोपडपट्टी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं पाणीचं सोयसुद्धा नाही आहे. त्या गोष्टी एक बोर पाडल्याला 5 वर्षाच्या मागं, ते 5 वर्षामध्ये पाणी एकदा लावलं, आता त्यात 1 महिनाच पाणी आलं आहे की त्याच्यानंतर पाणी बंद झालेलं आहे. ते विचारायला कोणी आलं नाही आमच्या इथं की पाणी बंद झालं आहे का नाही झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्ड आमचे बंद पडलेत महिलांचे बरेच. ते महिलांचं येऊन असं की विचारले नाहीत की तुमचे रेशन कार्ड बंद पडलात काय म्हणून, ते पण विषय नाही आहे. पेन्सिल बंद पडलेत, पेन्सिलचं पण नाही आहेत. फक्त मतं मागायला तुम्हाला दिसते आणि मतं मागताना म्हणतात की झोपडपट्टी आहे. आणि जेव्हा त्या टायमाला तुमच्या दारापर्यंत आम्ही जातो त्या टायमाला आम्हाला म्हणतं की ओरडायचं नाही की झोपडपट्टी नव्हं तुमची, एक ते व्यवस्थित बोलायचं, नाहीतर इथं थांबायचं नाही असं आम्हाला बोलणं येतं सगळ्याकडनं. त्याबद्दल आम्हाला एक म्हणायचं आहे की झोपडपट्टी नाही आहे आमची जवाहरनगर आदर्श कॉलनी आहे. आणि ते आम्हाला म्हणायचं आहे की असं की आम्हाला ते बोल्ड असं करून द्यावं की आम्ही जवाहरनगर आदर्श कॉलनी नंबर 1, कॉलनी नंबर 2 काय, आणि आम्हाला 7-12 आमच्या जागेचा हवा आहे, स्वतंत्र जागेचा आपल्या 7-12 हवा आहे आम्हाला. असं आमच्याकडनं एवढी सगळ्या गोष्टीची अशी आम्ही ठाम योजना केलेली आहे की आम्ही कुणालाही निवडून पण देणार नाही आणि कुठल्या उमेदवाराला आम्ही आती पण येऊ देणार नाही. बाहेरचा उमेदवार पण कोणी यायचं नाही आणि आम्ही कुणालाही येऊन देणार नाही. आता जर तुम्ही या लागलाय, जर तुमचं त्या टायमाला अशी वेळ होती तुमची की तुम्ही आता म्हणताय की आम्ही या लागलोय, ज्या टायमाला एक मुलगीला आमच्या इथं सिरियस होती, एका मुलगीचं नो गॅरंटी सांगितलेलं, त्या टायमाला अक्षरशः मध्ये मी स्वतः वैयक्तिक जाऊन भीक मागले लोकांकडनं आणि ते भीक मागून त्या पोरगीला मी जतन केलं आणि ती पोरगी अजून जिवंत आहे आणि त्या पोरगीच्या घरातले लोक पण आहेत. मी तुम्हाला त्या वाटत असतं ते भेट घालू शकतोय. मग तेव्हा तुमची कुठे गेलते सगळी लोक, तुम्ही तेव्हा तुमचा राजकारण कुठे गेलता? मग आता तुम्ही हात जोडून आमच्या बांगड्या आणि आमच्या पायातले जोडवी काढायला येत आहे का इकडं? अजिबात इकडं कोणी यायचं नाही. आणि आमच्या जर मागण्या तुम्हाला मान्य असले तरी ते यायचं नाही, तर कोणी यायचं नाही इकडं. दुसरी गोष्ट हे सांगायची आहे मला की आमचा असं म्हणू नका की तुम्ही त्या भरमात राहू नका की आम्ही गेल्यावर झोपडपट्टीमधले, तुमच्या भाषेत बोलते झोपडपट्टी, की आम्ही गेल्यावर की झोपडपट्टीमधले आम्हाला मतं पडणार आहेत. ह्या गैरसमजमध्ये कधीही राहू नका तुम्ही. काय प्रभाग नंबर 5 मध्ये कधी तुम्हाला मतदान होणार नाही आणि ते देणार पण नाही. आमचं कुजून जाऊ दे मतं. आणि जेव्हा मी बोर्ड लावणार आहे तिथं बाहेर लावणार आहे मी बॅनर, त्या टायमाला ते तुम्हाला मान्य असेल. आणि ते पण आश्वासन असं नको आहे की मला आता आम्ही केलंय करणार आहे असं काही नको. समोरच्या समोर लगेच करून द्यायचं असेल तर इथं आत पाऊल ठेवा, नाही तर पाऊल ठेवू नका. तुमची काही गरज नाही आम्हाला, वैयक्तिक आम्ही सगळं करणार आहे तर तुमची गरजच नाही आम्हाला, हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट. आदर्श झोपडपट्टी ही आमची 5वी पिढी आहे आणि या 5व्या पिढीमध्ये झोपडपट्टीच्याच नावानं ओळखत गेलेली आहे. खरं ह्या पिढी, आता येणारी जी पिढी आहे ती उलट डोक्यांची मुलं आहे ती काय. आणि आत्ताच्या मुलांना या झोपडपट्टीच्या शब्दाचा गैरवापर करतात मुलं काय. आणि शाळेत गेलं तर त्यांना शिक्षणात सुद्धा झोपडपट्टीच्याच नावाखाली ओळखलं जातंय शिक्षक, आणि आम्हाला ते नको आहे काय. आमच्या मुलांना आदर्श कॉलनीच हे नाव पडलं पाहिजे आणि इथून पुढे आमच्या मुलांना कॉलनीचा संस्कार झाला पाहिजे. आणि 500, 1000, 2000 देऊन आम्ही मतं विकली जाणार नाहीत काय. मतदानाचा हा अधिकार आमचा स्वतःचा आहे, तो कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही ते आम्ही ठरवणार आहे काय. आणि जी काय मागणी असेल महिलांची ते तुम्हाला मान्य असेल तरच आत या, नाहीतर येऊच नका. म्हणते आता झोपडपट्टीसाठी केल्यात काही नाही अजूनपर्यंत काय केलं? वय बाबा झोपड्या बांधून दिल्यात का, कोणाला संडास बांधून दिल्यात का, काय केल्यात अजूनपर्यंत? कोण घरात काय मरायला लागलाय काय जगायला कोण बघायला येतंय का अजूनपर्यंत? आता किती वर्ष झाले आमच्या आजी सासूचे आम्ही पेन्सिल केलं, 10,000 रुपये खर्च करून आम्ही पेन्सिल केल्यानंतर 2 महिने फक्त पेन्सिल आली. आता पेन्सिल त्यांची बंद पडल्या. पेन्सिल बंद पडल्यानंतर आता म्हणतात की 4,000 भरा, 5,000 भरा, मग आम्ही पेन्सिल तुमची चालू. आमच्या जण नसल्यास तर कुठलं भरणार आहे? पेन्सिल चालू करून देणार आम्हासनी? पैसे भरल्यानंतरच का पेन्सिल चालू करून देणार? असं तुम्ही करून देऊ शकत नाही सगळ्या. मग गरीब लोक कुठं जायची? पेन्सिल आमच्या मम्मीचं पण आमच्या पप्पावरून किती वर्ष झालं आम्ही बारकी होते तवा वारल्यात, तर पैसे द्यायला लागते पेन्सिलला म्हणून आमची मम्मी अजूनपर्यंत आमची मम्मी पेन्सिल केली नाही का? तिच्याकडे पैसे नाहीत, ते असंच घरात बसून आमची मम्मी पण अजूनपर्यंत पेन्सिल करायला किती वर्ष झालं. कोण पण निवडून येणार असलं, हा मावशी करून देतो तुमची पेन्सिल, कागदपत्र द्या. प्रत्येक वर्षी आमच्या मम्मीची कागदपत्र घेतात, प्रत्येक इलेक्शनला कागदपत्र घेतात, तर आमची मम्मीची पेन्सिल अजूनपर्यंत कराय नाही. अजून आम्ही बारकं मी पहिलीला होतो तेव्हा आमचे पप्पा वारल्यात, अजूनपर्यंत आमच्या मम्मीला पेन्सिल नाही आहे. अजून आमची मम्मी घरात बसून आहे काय की मी 10,000 20,000 कुठला आणू पेन्सिलसाठी? आमची मम्मी म्हणते सारखं काय कार्ड गोरगरिबांचं बंद आहे. पेन्सिल चालू करा, जे गोरगरिबांचे कार्ड
कार्ड बंद आहे त्यांचं चालू करून द्या. पेन्सिल आहे सगळ्याकडे, त्यांची पेन्सिल भर तुम्ही बंद करत नाही सा, गरीब लोकांचीच काय पेन्सिल बंद करतायसा? आणि धान्य पण आमच्या बोल की, मम्मीचं रेशन कार्डात बोल की. आल्यापासून तेव्हापासून आमच्या मम्मीचं धान्य बंद आहे, तर लोकांचं अजूनपर्यंत धान्य बंद आहेत, अजूनपर्यंत धान्य चालू केले नाहीत. गरीब लोकांनी धान्य मिळत नाहीत आणि मोठ्या मोठ्या लोकांनी कसं धान्य मिळतंय? हे आम्हाला नको आहे बघा. गरीब लोकांकडे पण तुम्ही लक्ष द्या, सगळीजणी लक्ष द्या आणि हे आम्हाला मान्य करून पाहिजे. आदर्श झोपडपट्टी म्हणायचं नाही, आदर्श कॉलनी म्हणून पाहिजे. काय की अजून आमची पोरं मुलं शाळेत लहान मुलं आहेत आमची अजून. आम्ही सगळे अल्लड होतो, कोण लक्ष घातली नाहीत. हे बायका अजून पहिल्याची पिढी कोण सगळी अल्लड होती. जाऊ दे कोण पण आली, जाऊ दे मत द्या करत आल्यात. आता आम्हाला तसं नको आहे. यास्मिन ताई आम्हाला सगळ्यांना सांगितल्या, ते आमच्या डोसक्यात बसल्या आता. आणि आता मी ह्यासाठी इथून पुढं आम्ही